मुंबई महानगरपालिका ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय। दादरमधील कबूतरखाना ताडपत्रीने झाकलाय। कबुतरांना खाद्य टाकू नये असा कोर्टाचा आदेश असताना देखील नागरिकांकडून या आदेशाचं उल्लंघन केलं जात आहे। यावर पालिकेकडून ताडपत्रीचा उपाय करण्यात आलाय। मात्र जैन मंदिरावरील भाविक आक्रमक झाले। खाद्य न मिळाल्यामुळे मेलेल्या कबुतराला हातात घेऊन त्यांना खाद्य टाकण्याची विनंती केली जाते। एक कबूतर को रोड पे लाके छोड़ दिया आपने और हम लोगों ने आदमी को खड़ा किया है कि भाई गाड़ी के नीचे नहीं आ जाए, इसके लिए आदमी को खड़ा किया है। हमने यहाँ पे केयर टेकर भी रखा हुआ है। ये यांचा जे दाना पाणी आहे ते चालू केलं पाहिजे आणि कोर्टला मी तेच हात जोडून परत विनंती आहे, हे जीवांना हे जीव बोलू शकत नाही तर याची सुनवाई कोण करणार, बस हीच माझं म्हणणं आहे। ते राजकारण चाललंय त्याच्यामध्ये, जे आमची लोक करतात ते राजकारण चाललंय। सगळेच लोक येऊन टाकतात, सगळे जातीचे तर, अरे इव्हन मुसलमान पण मस्जिद मधून येऊन त्याला दाणे टाकतात, तर का आम्ही त्याला सांगू का नाही टाक? मुसलमान पण टाकतात त्याच्यात दाणे, ते पण रोज इकडनं मस्जिद मधून येऊन तिकडे समोर कबूतर खाणार। आम्ही किती लहान, माझा जन्म इकडे ते बिल्डिंग मध्ये झालेला आहे, मी बघतोय। मग हे काय जैन लोकांचा नाही, पूर्ण हिंदुत्वाचं हे आहे। याच बातमी संदर्भात अधिकची माहिती देत आहेत रुपाली बडवे, आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। रुपाली, काय सांगाल? नागरिकांमध्ये काहीसा संताप पाहायला मिळतो। एक कबूतर को रोड पे लाके छोड़ दिया आपने। सध्या मी गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये आहे आणि आपण माझ्या मागे पाहतात की मोठा खरं तर जनसमुदाय या ठिकाणी जमलेला आहे। हे सगळे जैन भाविक आहेत आणि जशा पद्धतीने महानगरपालिकेच्या वतीने कबुतरांना खाद्य देऊ नये अशा पद्धतीचा आदेश जारी केलेला आहे, तशी कारवाई सुरू केलेली आहे। त्या अनुषंगाने आक्रमक होऊन हे सगळे जे भाविक आहेत ते सध्या रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि कोर्टाने, महानगरपालिकेने आणि सरकारने या संदर्भात पुन्हा एकदा विचार करावा अशी मागणी खरं तर या सगळ्या भाविकांच्या वतीने केली जात आहे। आणि याच अनुषंगाने आपण बघतो की सगळे भाविक सध्या रस्त्यावरती उतरलेले आहेत। दादरमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने भाविक जे ते रस्त्यावरती उतरले होते आणि कबुतरांना त्यांचं खाद्य दिलं पाहिजे या संदर्भातली मागणी खरं केली जात होती। आणि याच अनुषंगाने आता सुद्धा आपण बघितलं तर गेटवे ऑफ इंडियाच्या या परिसरामध्ये जिथे मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर या ठिकाणी कबूतर येत असतात आणि इथं येणारे पर्यटक असतील, नागरिक असतील, ते सगळे खरं तर त्या कबुतरांना या ठिकाणी खाद्य टाकत असतात। मात्र आता तसं करता येणार नाहीये, तसं केल्यास कारवाई होणार आहे। इथे काही भाविक जमलेले आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। महानगरपालिकेने जी कारवाई केलेली आहे तुम्ही काय सांगा? आपण पाहत आहोत की या ठिकाणी सगळे भाविक या ठिकाणी जमलेले आहेत आणि आपापल्या सगळ्या भावना खरं तर या ठिकाणी व्यक्त केल्या जात आहे। आपण जर पाहिलं या ठिकाणी तर मोठ्या संख्येने हे सगळे जे आपण पाहत आहोत की सगळे जे भाविक आहेत, सगळे जी लोक आहेत, जैन समुदायाची खास करून ही सगळी लोक आहेत ती या ठिकाणी जमलेली आहेत आणि आपला विरोध या ठिकाणी खरं तर दर्शवताना पाहायला मिळत आहे। आणि त्याच्यामुळे आपण जर बघितलं, आपण पाहतो आहोत की आपण त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर जी 10 तारीख को दिन हम क्या करेंगे? अनशन करेंगे। आज जो जीवदया रैली में हम सब यहाँ उपस्थित हुए हैं, आज हम यहाँ पे घोषणा करते हैं कि यदि सरकार ने ये कानून वापस नहीं लिया, जो हमारे जो मंत्रिमंडल ने कानून पारित किया और जो न्यायपालिका पर प्रलंबित है, हम चाहते हैं पाहत आहोत की सगळे जे नागरिक आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि आपल्या त्यांच्या तीव्र ज्या भावना आहेत त्या या ठिकाणी व्यक्त करताना पाहायला मिळतात। नक्कीच रुपाली, पक्षीप्रेमींमध्ये जो संताप पाहायला मिळतो त्यानंतर काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।